नमस्कार शिक्षक मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच आपण म्हणतोय आपली जी टीईटी महाटेट परीक्षा आहे ती येत्या 2026 जून जुलै 2026 मध्ये ही परीक्षा नक्की होणार आहे. तर बघा, ही महाटेट 2026 जी होणार आहे त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत की ह्या परीक्षेचा नक्की पेपर 1 आणि पेपर 2 चा विषयी सर्व माहिती, म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, मग किती मार्क्स, किती गुण आहे किंवा किती प्रश्न येणार, कोणत्या विषयासाठी काय अभ्यास केला पाहिजे, म्हणजे या लेक्चरमध्ये आज आपण त्याविषयी म्हणजे अभ्यासक्रम पेपर 1 पेपर 2 बघणार आहोत. तर बघा, महाटीईटी परीक्षा पद्धत एक्झाम पॅटर्न बघा, पेपर 1 आहे तो प्राथमिक शिक्षक हा कोणत्या वर्गांसाठी आहे, तर इयत्ता 1 ते 5वी या वर्गापर्यंत आहे. म्हणजेच जे आपला डीएड वगैरे झालेले आहेत, प्रायमरी टीचर साठी ज्यांची पोस्ट असते घ्यायची आहे ते प्राथमिक शिक्षक. आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला सर्वांना हे कंपल्सरी केलंय की टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर बघा, पेपर 1 मध्ये आपल्याला प्रश्न असणार आहे 150, त्यासाठी गुण पण आहे आपल्याला 150 आणि ह्या परीक्षेचा वेळ आहे, परीक्षेचा कालावधी आहे 2.5 म्हणजेच 2.5 तास. म्हणजेच किती मिनिटं झाली आपली, 150 मिनिटं. बघा, 150 प्रश्न, 150 गुण आणि 150 मिनिटं, म्हणजेच एका प्रश्नाला काय असेल, 1 मिनिट आपल्याला वेळ मिळतोय. बघा, याच्यामध्ये मग सिलेबस अभ्यासक्रमामध्ये आपले महत्वाचे विषय कोणते, तर बघा, महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे भाषा 1 आणि भाषा 2 हे महत्वाचे विषय आहे. आणि जेव्हा आपण भाषा निवड करतोय, बघा, मराठीला अब्लिक माध्यम हिंदी आहे, तर मराठी भाषा 1 मराठी आहे 30 मार्कांसाठी, भाषा 2 आहे इंग्रजी 30 मार्कासाठी, तिसरा विषय आहे बालविकास व अध्यापनशास्त्र, हेही आहे आपल्याला 30 गुणांसाठी, आणि चौथा विषय आहे गणित व बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता व जे भूमिती आहे हेही आपल्याला आहे 30 मार्कांसाठी. म्हणजे बघा, 30 30 30 आणि 30. अजून आपल्याला परिसर अभ्यास हा एक विषय आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला 30 मार्कांसाठी 30 प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाचे विषय आहे 5, प्रत्येक विषयाला आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार. 30 × 5 म्हणजे आपले झाले 150 प्रश्न, 150 प्रश्नांसाठी 150 गुण आणि 150 मिनिट आहे. 1 मिनिटात एक प्रश्न सॉल्व्ह हा झालाच पाहिजे. त्यासाठी बघा, ही परीक्षा आपण बघतोय की दरवर्षी या परीक्षेचा निकाल खूप काही नाही, 3 ते 3.5% निकाल लागतोय. म्हणजे आपण म्हणतोय तेवढं सोपं कधी होईल, जेव्हा आपण अभ्यास करणार. आणि ह्या परीक्षेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, आपण तर विद्यार्थ्यांना शिकवतोय तोच सिलेबस आपल्याला परीक्षेला येणार आहे. म्हणजे आता जे कार्यरत आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा कंपल्सरी आहे आणि ज्यांना जॉईनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा कंपल्सरी आहे. म्हणजे दोघांसाठी कंपल्सरी केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे आता हे. तर बघा, म्हणजे हे 150 प्रश्न मिळवणं म्हणजे आपल्याला जो काही अभ्यास आहे भाषा 1 भाषा 2 म्हणजे मराठी इंग्रजी, बालविकास आणि अध्यापनशास्त्र, गणित भूमिती, परिसर अभ्यास हा आहे पेपर 1 साठी. ओके. त्याच्यानंतर बघा, पेपर 2 आहे माध्यमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांसाठी. जे शिक्षक पदासाठी आपल्याला म्हणजे अर्ज वगैरे करायचा असेल तर आपल्याला कोणता एक्झाम कोणता पेपर पास असणं गरजेचं आहे, तर पेपर 2. यामध्ये या पेपर 2 लाही आपल्याला एकूण प्रश्न आहे 150, एकूण गुण आहे 150 आणि वेळ आहे आपल्याला पुन्हा 2.5 तास. म्हणजे येत आहे आपले 150 मिनिटं. म्हणजे पुन्हा पेपर 2 मध्ये पण तेच आहे, 150 प्रश्न, 150 गुण आणि 150 मिनिटं. बघा, याच्यामध्ये महत्वाचे असलेले विषय कोणते अभ्यासक्रमाला, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सारखेच आहे का, तर ठीक आहे, हो आहे. म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा अध्यापन बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असेल, त्याच्यामध्ये फक्त बालमानसशास्त्र की बालविकास. गणित विषय आहे, मग गणित विषयाबरोबर विज्ञान की सोशल सायन्स हे निवडताना आपल्याला निवडणं गरजेचं आहे. कशानुसार, तर आपलं एज्युकेशन जर आपण बीएससी मधनं असणार आहे तर कोणता सब्जेक्ट निवडणार आणि बीए मध्ये असेल तर कोणता सब्जेक्ट निवडायचा. बघा, भाषा 1 आहे मराठी 30 गुणांसाठी, भाषा 2 आहे इंग्रजी 30 गुणांसाठी, बालविकास आणि अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी. त्यानंतर गणित, इथे महत्वाचा टर्निंग आहे, गणित आणि विज्ञान. ज्यांचं बीएससी आहे, काय आहे बीएससी आहे, तर त्यांच्यासाठी त्यांना काय सिलेक्ट करायचं आहे, मॅथमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान हा त्यांच्यासाठी आहे. पण ह्या विज्ञानला ऑब्लिक आहे किंवा आहे म्हणजे कोणता, सामाजिक शास्त्र.
मग ज्यांचं ग्रॅज्युएशन काय आहे, BA आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तर सामाजिक शास्त्र, सोशल सायन्स सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच बघा आपला 1 2 3 4 आणि 5. मग हे मार्क्स कसे, तुम्ही म्हणणार इथे 30 30 30 हे झाले 90, पण आपला पुन्हा हा गणित आणि विज्ञान किंवा गणित आणि सोशल सायन्स यांचे प्लस होतात 60 इज इक्वल टू आहे 150. चलो नेक्स्ट बघा. मग आता आपण जे अभ्यासक्रमाचे टॉपिक बघितले, म्हणजे अभ्यासक्रमामधले विषय बघितले, तर त्यातला पहिला कोणता बघितला आपण, भाषा 1 मराठी. पेपर 1 साठी पण मराठी आहे आणि पेपर 2 साठी पण आहे. मग मराठी विषयात काय आहे, तर मराठी व्याकरण आहे. मग मराठी व्याकरणात काय काय येणार बघा, मराठी भाषा, लिपी, उगम व विकास, शब्दांच्या जाती असेल, वर्णमाला असेल, प्रयोग असेल, समास असेल, वाक्य प्रकार असतील, हे सगळे टॉपिक कुठे येत आहे, मराठी विषयातील मराठी व्याकरण. त्याचबरोबर परीक्षेला हमखास विचारले जाणारे, आपण सरळ सेवेला म्हणतोय तसं आपल्या शिक्षक TET परीक्षेला पण आपल्याला शब्दसंग्रहावर हमखास प्रश्न विचारले जातात. याचे टॉपिक ठरलेले आपल्याला काय विचारलं जाणार, जसं मी आत्ताच सांगितलं, शब्दांच्या जाती असेल, काळ असेल, प्रयोग असेल, समास असेल, शब्दशक्ती, शब्दसिद्धी, हे सगळे टॉपिक आपल्याला परीक्षेला विचारले जातात. मग शब्दसंग्रहामध्ये ठरलेले मार्क्स, हातचे मार्क्स जाऊ द्यायचेच नाहीये. मग शब्दसंग्रहामध्ये काय येतं, आपलं समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्प्रचार, म्हणी, सुविचार, हे सगळे कुठे येतात, तर शब्दसंग्रहामध्ये हमखास विचारले जाणारे. त्याच्यानंतर बघा अजून महत्वाचं, इथे आपल्याला उतारा दिला जातो आणि तो उतारा वाचून आपल्याला प्रश्न, त्याच्यावरनं प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, उत्तर शोधायचे असतात. म्हणजे हे आपले काय हातचे मार्क्स आहे. म्हणजे मराठी हा विषय असा आहे इथे का आपल्याला 30 पैकी 30 मार्क्स हमखास मिळू शकतात. नेक्स्ट बघा, आता पुढचे विषय सांगते पुन्हा. मराठी झालं, इंग्रजी भाषा 1 झाले मराठी, भाषा 2 मध्ये इंग्रजी, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर मध्ये आहे. मग त्याच्यामध्ये आपलं ग्रामर आहे. ग्रामर मध्ये मग आपलं नाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह, नाऊन, टाइप्स ऑफ नाऊन वगैरे सगळं आपल्या जे चेंज द व्हॉइस असेल, चेंज द डिग्री असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, इफ असेल, ऍज वेल ऍज असेल, सर्व ग्रामरचे सर्व टॉपिक कुठे येणार, इंग्रजी या विषयाच्या अंतर्गत. त्यानंतर गणित, भूमिती. मग गणितातील मूलभूत संकल्पना, त्याच्यातील मूलभूत संबोध, पण ते संबोध कुठपर्यंत, मग 1ली ते 10वी अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपल्याला इथे फॉलो करायचा आहे, पेपर 1 पेपर 2. नेक्स्ट परिसर अभ्यास. परिसर अभ्यास या विषयाअंतर्गत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण यावरच्या ज्या काही मूलभूत संबोध आहेत, हे संबोध आपल्याला परिसर अभ्यास या विषयाअंतर्गत विचारले जातात. त्यानंतर आपला सब्जेक्ट आहे बालमानसशास्त्र. मग बालमानसशास्त्रामध्ये काय बघा, शैक्षणिक मानसशास्त्र 6 ते 11 वयोगट आपल्याला अभ्यास करायचा आहे. वयोगट, मग त्यांचं अध्ययन, अध्यापन प्रक्रिया असेल, वर्तणुकीची पद्धत असेल, मग हा अभ्यासक्रम कुठे 6 ते 11 हा वयोगट कोणता आहे, पेपर 1 साठी आहे. मग पेपर 2 साठी कोणता वयोगट आहे, तर 6 ते 14 वयोगट हा अभ्यास आपल्याला पेपर 2 साठी करायचा आहे. मग हा अभ्यास करण्यासाठी बालमानसशास्त्र जो अभ्यास आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला बघा निराली प्रकाशन असेल किंवा फडके प्रकाशन असेल, इयत्ता 11वी 12वी पासूनची जी पुढची सायकोलॉजीची पुस्तके असतील मानसशास्त्राची, त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. पुन्हा पुढे येतोय सामाजिक शास्त्र हा विषय आपला, जो सामाजिक शास्त्र BA ज्यांचं आहे त्यांच्यासाठी काय आहे, सोशल सायन्स सामाजिक शास्त्र. मग या सामाजिक शास्त्रामध्ये काय, तर सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय, अध्यापन, शास्त्रीय ज्ञान संबंधी ह्या कोणत्या 6वी ते 8वी अभ्यासक्रम आधारित अभ्यासक्रम आपल्याला परीक्षेला विचारला जाणार. कारण आपला गटच कोणता आहे, इयत्ता 6वी ते 8वी, आपण माध्यमिक शिक्षकसाठी म्हणतोय. ओके. नंतर आहे गणित व विज्ञान विषय घटक. हा कोणत्या वर्गांचा, म्हणजे गणित आणि विज्ञान ज्यांचं BSc मधनं झालेलं ग्रॅज्युएशन. ओके. तर विज्ञान व गणितातील मूलभूत संकल्पना, संबोध समस्या निराकरण असेल आणि गणित व विज्ञान अध्यापनाची जे काही शास्त्रीय प्रक्रिया आहे, शास्त्रीय ज्ञान यावर आधारित ज्या संकल्पना असतील त्या कुठे येतात, आपल्या गणित या विषय घटकाच्या अंतर्गत येतात. बघा, मग आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची, आपल्याला ही परीक्षा पास करायची, कारण आपल्याला कंपल्सरी आहे ही पास होणं. तर जर आपल्याला ही परीक्षा पास व्हायची असेल, आपण एक ऑब्झर्व केलं असेल, जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर ह्या प्रश्नपत्रिकांमध्ये
मागच्या वर्षी ज्या पेपर होऊन गेलेले आहेत, म्हणजे 2013 पासून जे एक्झाम होता ते, मग 13 असेल, 14 असेल, 16ला पुनर्परीक्षा झाली होती, पुन्हा 2, पुन्हा 18, 19, 20, त्याच्यानंतर 24 असेल, 2025 लाही झाले, तर आता 2026 ला होणार आहे. पण ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये मागचे PYQ बऱ्याच प्रमाणात, म्हणजे आपण म्हणतो ना जवळजवळ 15 ते 20 म्हणण्यापेक्षा 30 ते 35% टॉपिक काय होतोय, रिवाइज होतोय. तेच प्रश्न त्याच टॉपिकला अनुसरून काय विचारले जातात ते प्रश्न. एखादी जर हे असेल, संघटना असेल किंवा एखाद्या मिशनची स्थापना असेल, एखाद्या समाजाची स्थापना असेल, तर मग त्या समाजाचं नाव विचारलंय, त्या घटकशी टॉपिक रिलेटेड प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात, म्हणजे कंटेंट मिळाला जातो आपल्याला. मग कधी विचारलं जातं स्थापना कधी झाली, कधी विचारलं जातं स्थापना कोणी केली, कधी झाली, मग त्याच्यामध्ये काय कार्य आहे, थोडक्यात 1-2 वाक्य दिलेले असतात, खालील निवडा. तर आपल्याला असं विचारलं जातं. मग बघा, आपल्याला जर ही बॅच TET PYQ बॅच जर घ्यायची असेल, बॅच 2000 कशासाठी आहे, 2026 ची जीप एक्झाम होणार आहे महा TET. तर ह्या बॅचची वैशिष्ट्य बघा, 2013 ते 24 पर्यंत झालेले सर्व TET प्रश्नपत्रिकांचं डिटेल विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे जो काही एखादा प्रश्न असेल त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण सविस्तर दिलं आहे, ऑप्शनचंही स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यामध्ये 1500+ प्रश्नांचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. महाटेटच्या संपूर्ण अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना, आणि महत्वाचं म्हणजे TET परीक्षेचा अनुभव असलेले शिक्षकांकडूनच प्रत्येक विषयाचं विषयानुसार स्पष्टीकरण केलंय, प्रश्नांचं स्पष्टीकरण केलंय. कारण आपल्याला एकच प्रश्न आहे, आता हा एक प्रश्न दिलेला आहे आणि ह्या प्रश्नाला हे 4 पर्याय दिलेले आपल्याला. जर हे 4 पर्याय आपण स्पष्टीकरण केले तर आपल्याला एक प्रश्नापासून आपले 5 प्रश्न तयार होत आहेत, 4 प्रश्न तरी कंपल्सरी होतात ते. मग हे जर केलं आपण, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण केलं, तर अभ्यासाची गरज कमी पडते, मग आपला अभ्यास तिथेच कव्हर होतोय. म्हणजेच PYQ का करणं गरजेचं आहे, त्याचं कारणच हे आहे. आपल्याला टॉपिक कळतात, वारंवार विचारलेले प्रश्न कळतात, टॉपिक कळतात, कंटेंट कळतात, कोणताच शॉर्टकट नाही. प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा दिली आहे, लॉजिकल अप्रोच आणि एलिमिनेशन टेक्निकचा प्रभावी वापर केला आहे. आणि ह्या बॅच मध्ये 70 तासांचे व्हिडिओ लेक्चर आहे, ते आपण एकदा बॅच घेतल्यानंतर आपल्या वेळेनुसार कुठेही केव्हाही बघू शकता, कितीही वेळा बघू शकता. 6 महिने याचा कालावधी आहे. आपण वारंवार ऐकलं, आपल्या प्रवासादरम्यान आपण काही काम करत असताना कमीत कमी आपण ते चालू करून ऐकत जरी राहिलो, आपल्या कानावर प्रश्न पडले तर वारंवार ऐकून आपल्या ते लक्षात नक्कीच राहतात. बघा, ही बॅच घ्यायची असेल तर आपला संपर्क दिलाय 8329603029 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. पुन्हा आपण अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.